तर ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले। राऊत नाशिकमध्ये असतानाच बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। मोठी बातमी आहे, नाशिकमधून राऊत नाशिकमध्ये आहे आणि राऊत नाशिकमध्ये असताना बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले त्या दरम्यानची ही काही दृश्य आहे। तर एकीकडे राऊतांचा नाशिक दौरा आहे, राऊत नाशिकमध्ये आहे आणि दुसरीकडे सुधाकर बडगुजर हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहे। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहे आणि त्याचीच ही काही दृश्य आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। दरम्यान काहीतरी निवेदन ते मुख्यमंत्र्यांना देत असल्याचं देखील दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। राऊत नाशिकमध्ये असतानाच बडगुजर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत ही भेट आणि त्या भेटीची ही सध्याची थेट दृश्य आहे। अधिक अपडेट या भेटी संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक अपडेट आहे या भेटी संदर्भात? आज खरं तर नाशिकमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले होते। कालपासून त्यांचा दौरा नाशिकमध्ये होता आणि आज या ठिकाणी एका रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ठाकरे गटाचे जे नेते आहेत सुधाकर बडगुजर, 2,500 कर्मचारी आमच्या युनियनचे सभासद आहेत आणि महापालिकेच्या आस्थापनावरती 7,000 कर्मचारी असताना 41 कर्मचाऱ्यांचे रिक्त पद आहेत। त्यामुळे ते रिक्त पद लवकर भरावेत, सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे। काही क्लास 1 क्लास 2चे प्रमोशन झाले आहेत, क्लास 3 क्लास 4चे प्रमोशन बाकी आहेत। ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। पण निवेदन दिल्याचं जरी म्हणत असलं तरी या ठिकाणी आज संजय राऊत नाशिकमध्ये आहेत, ते असताना देखील आपण एकट्याने या ठिकाणी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी। त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। ती भेट झालीच ना आता निवेदन जे दिलं त्या मागण्या ज्या आहेत, आमच्या 3 मागण्या प्रमुख मागण्या आहेत। जे रिक्त पदं आहेत ते लवकर भरावेत, क्लास 3 क्लास 4चे प्रमोशन जे आहेत ते लवकर करावेत आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लवकर द्यावा। या 3 मागण्या प्रमुख मागण्या होत्या, त्या मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेल्या आहेत आणि ते महापालिका आयुक्तांना त्यांनी आदेशित करावे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर सोडावेत यासाठी मी आलो होतो। आपण या संदर्भात राऊतांना कल्पना दिली होती का मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात? सर्वांना माहिती आहे की निवेदन देण्यासाठी मी कालपासून वेळ मागितली होती। टायगरचा काही भाग आहेत का? एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महानगर प्रमुखांकडे, तर आपण राऊतांना ही कल्पना दिली होती, सर्वांना कल्पना होती की आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। तर पालिकेतील रिक्त पदं भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली। निवेदनाद्वारे ही मागणी केली असं सुधाकर बडगुजरांनी म्हटलंय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पदभरती करण्यात यावी अशी मागणी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। राऊत नाशिकमध्ये असताना सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, याचं कारण विचारलं असता त्यांनी ही माहिती दिली आहे।